शिवाजीराजांची पागा होती ना 40,000 घोड्यांची होती. शिवाजीराजांची ती पागा चिपळूणच्या जवळ दळवटणं म्हणून एक गाव आहे, तिथं ठेवलेली होती एकदा. आणि सगळी व्यवस्था केली होती राजांनी. 40,000 घोडे, त्यांचे मोत्तद्दार, सगळे जे काही लोक असतील त्यांच्या सामान सुमानाची व्यवस्था केलेली होती. लोकांनी आधीच सगळं आणलं आणि खाऊन पिऊन मोकळे झाले आणि धान्य उडवून टाकलं सर. शिवाजीराजे म्हणाले, आम्हाला कळून आलं, अजब वाटलं, तुम्ही हे सगळं करताय आणि सगळं सामान संपून टाकलं. उन्हाळा जायचा आहे, पावसाळा परत जायचा आहे, पागा तिथंच आहे. मी गडागडावून सामान मागवलं आहे, मग आता काय कारकून रेशन करून तुम्हाला देतील, तुम्हाला ते कमी पडेल. मग तुम्ही शेजारच्या गावात जाल, मग शेतकऱ्याकडनं फाटी आणेल, कोण भाजीपाला आणेल. मग ते म्हणतील मुघल आणि आपल्यात फरक काय राहिला. तर त्या शेतकऱ्याला विकायचं असेल तर त्याची किंमत देऊन त्याच्याकडनं विकत तुम्ही घेऊन या, असं शिवाजीराजांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे. मग तुम्ही रांधायला लागाल, चूल पेटवाल, मग उंदीर अविश्रास वात नेईल, मग खण जळतील, पागा जळेल आणि घोडे जळल्यावर राज्य तरी कशाच म्हणा.